आज आपण एकदम सॉफ्ट स्पंजी असा ढोकळा तयार करणार आहोत। तुम्ही बघू शकता एकदम स्पंजी असा तयार झालेला आहे आणि हा बनवायलाही एकदम सोपा आहे। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये पाऊण कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक छोटा चमचा साखर, अर्धा चमचा लिंबू पावडर किंवा लिंबू सत्व घातलं तरी चालेल। आता त्यामध्ये एक चिमूटभर हिंग आणि एक चिमूटभर हळद घालून आपण हे मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्येच आपल्याला बेसनचं पीठ घालायचं आहे। मी इथं 1 कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे। ते आपण चाळून घालूया। चाळल्यामुळे त्यामध्ये गाठी तयार होत नाहीत आणि एकदम स्मूथ असं बॅटर आपलं तयार होतं। इथं मी चाळून घेतलेलं आहे। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया। आपण एकाच बाजूने चमचा फिरवून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं हे तयार झालेलं आहे। तर हे आता आपण 10 मिनिटासाठी ठेवूया आणि दुसरी तयारी करून घेऊया। तर इथं आपण एका कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून त्यावरती स्टँड ठेवून घ्यायचं आहे किंवा एखादी वाटी किंवा डबा ठेवला तरी चालेल। आता आपण एका टीनला तेल लावून घेऊया। ज्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा आपला इझिली बाहेर निघतो आणि खाली चिटकत नाही। तर आता आपलं तेल लावून झालेलं आहे। तर बॅटर घेऊया। आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा इनो घालून घेऊया आणि त्यावरती अर्धा चमचा पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊया। हे आपण 1 ते 1.5 मिनिटं चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे चांगलं फुललेलं आहे पीठ आता। तर आता आपण हे त्या टीनमध्ये सगळं बॅटर वतून घेऊया आणि हे आपल्याला लगेच तयार करायला ठेवून द्यायचं आहे। तर पाणी पण उकळलेलं आहे। तर आता आपण हे 20 मिनिटासाठी ढोकळा वाफवून घेणार आहोत। आता 20 मिनिटानंतर आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर आता आपण हा चेक करून बघायचं एकदा। टूथपिक किंवा चमचा घालून चेक करून घ्यायचं। आपला तयार झालेला आहे। तर आता आपण हा काढून घेऊया आणि हा आपण एकदम आता थंड करून घेणार आहोत, म्हणजे एकदम भांड्यातून इझिली निघला जातो। तोपर्यंत आपण ह्याची फोडणी तयार करून घेऊया। तर एका पॅनमध्ये आपण 1 चमचा तेल घालून त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालून 1 चमचा साखर घालून घ्यायची। इथं तुम्ही मिरची घातली तरी चालेल। आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे। मी इथं अर्धा कप पाणी घातलेलं आहे। आता आपला ढोकळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण हा कट करून घेऊया। दोन्ही बाजूने आपण हा कट करून घेणार आहोत। आता तुम्ही ह्याचा स्पंज बघू शकता। एकदम सॉफ्ट असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर आता आपण ह्यामध्ये वरून तयार केलेली फोडणी घालून घेऊया। आता आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।